नवशा गणपती खरंच नवसाला पावतो? हो, मला 2 अनुभव आले आहेत आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा आणि हा माझा 10 महिन्यांचा गौर. आज माझं बाळ हेल्दी माझ्या कुशीत आहे, ते म्हणजे भगवंतांच्या कृपा आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळेच. 2024मध्ये फर्स्ट टाईम मला प्रेग्नन्सी राहिली, पण 1.5 महिन्यातच हार्टबीट न आल्यामुळे मिसकॅरेज करावे लागले. पण तेव्हापासून मनात खूप भीती बसलेली माझ्या. पण 2025मध्ये भगवंतांच्या कृपेमुळे मला परत एकदा आई होण्याची गोड बातमी मिळाली. पण पहिले मिसकॅरेज झाल्यामुळे मनात खूप भीती होती. कसे होणार, सर्व व्यवस्थित तर असेल ना? पहिली सोनोग्राफी झाल्यानंतर सर्व व्यवस्थित होते, पण नंतर काही टेस्ट केल्या तर त्यात कॉम्प्लिकेशन होते आणि ते पण हाय लेवलचे, म्हणून खूप भीती वाटत होती. तेव्हा त्यांनी नाशिकच्या नवशा गणपतीला नवस केला की आमचं बाळ हेल्दी या जगात येऊ द्या. आम्ही तुम्हाला 1001 मोदकाचा नैवेद्य 1 वर्षाच्या आतमध्ये अर्पण करू आणि त्यासाठी आज मुहूर्त लागला. नवशा गणपती खरंच नवसाला पावतो का? ह्याचे खरे उत्तर म्हणजे मंदिरात बांधलेल्या ह्या लाखो घंट्या. नवशा गणपतीची खासियत म्हणजे इथे नवस पूर्ण झाल्यानंतर घंटी बांधतात. प्रत्येक भाविक ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार घंटीची साईज निवडून इथे घंटी बांधली जाते आणि 3 वर्षापूर्वी आम्ही पण बांधलेली. जर तुम्ही मनापासून बाप्पावर विश्वास ठेवून एखादी इच्छा पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवत असाल आणि तेही मनात कोणतीही शंका न ठेवता, तर बाप्पा तुमची ती इच्छा 100% पूर्ण करणारच. तुमचा विश्वास आहे का नवशा गणपतीवर आणि तुमची कोणती इच्छा पूर्ण झाली आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, नवशा गणपतीचा डिटेल ॲड्रेस मी कॉमेंटमध्ये पिन करते, नक्की चेक करा. चलो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.